राष्ट्रवादीच्या उमेदवारावर नोटा उधळल्या। नागपूरच्या कामठी या ठिकाणी ही घटना घडली आहे। भाषणादरम्यान समर्थकांनी मंचावर येत पैसे उधळले। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शहाजहा शफावत अन्सारी यामुळे वादात सापडतायत। नागपूरच्या कामठी येथील ही घटना आहे। कामठी या ठिकाणी भाषणादरम्यान पैसे उधळण्यात आलेले आहे। उमेदवारावर पैसे उधळले। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांच्याकडून। तेजस, प्रचारादरम्यान या सगळ्या गोष्टी होत आहेत, पैशांची उधळण करण्यात येते, राष्ट्रवादीच्या उमेदवारावर नोटा उधळण्यात आल्या, काय माहिती आहे? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर कामठी ही नगर परिषद एकदम हाय व्होल्टेज नगर परिषद मानली जाते, कारण की हा जो गड आहे हा चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गड। आणि या ठिकाणी जर बघितलं असेल तर नुकतेच जे आहे काँग्रेसवरून आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये गेलेले शहाजहा शफावत अन्सारी हे जे नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, आणि त्यांच्यावर जे आहे त्यांच्या समर्थकांनी जे आहे ते भाषण देत असताना जे आहे ते पैसे उधळल्याचे चित्र आपल्याला दिसत आहे। एकंदरीत बघितलं असेल तर समर्थकांनी जे आहे मंचावर गेले आणि मंचावर ज्यात त्यांनी सांगितलं की आमच्या नेत्याला कुठल्या सिम्बॉलची गरज नाही आहे, हिंदू असो की मुसलमान असो, त्याला काँग्रेस भवन नाही तर त्याला शहाजहा अन्सारी म्हणजे शहाजहा शेखचं घर त्याला दिसत असतो। त्यामुळे ते समर्थकांना जवळ घेत त्याची त्याला सभापती सुद्धा दिली। मात्र आपण जर बघितलं असेल तर अशा प्रकारची उधळणपट्टी करणं नोटाची कुठेतरी एकंदरीतच निवडणुकीच्या आचारसंहितेला गालबोट लागल्यासारखं आहे। एकंदरीत बघितलं असेल तर हा संपूर्ण मतदारसंघ आहे, कामठी मतदारसंघ हा हाय व्होल्टेज मतदारसंघ आहे। या ठिकाणी जर बघितलं तर सखून नागानी सुद्धा काँग्रेसचे उमेदवार आहेत, त्यासोबत भाजपचे अजय अग्रवाल उमेदवार आहेत, त्यासोबत भाजपसोबत वर्षानुवर्ष युती करणारे बहुजन रिपब्लिकन एकता मंचचे अजय कदम सुद्धा उमेदवार आहेत। त्यामुळे इथला जो मतदारसंघ हा हाय व्होल्टेज मानला जातो, त्यामुळे या मतदारसंघावर ज्या अनेक वर्ष शहाजहा अन्सारी यांचं एका अर्थानं झेंडा होता नगर परिषदेवर, मात्र आता राष्ट्रवादीत गेल्यामुळे त्यांनी जे आहे ते टीका सुद्धा काँग्रेसच्या नेत्यावर केली आहे। सुनील केदारवर सुद्धा अगोदर त्यांनी टीका केली आहे। मात्र भाषण देत असताना त्यांच्या समर्थकांनी चक्क नोटा उधळल्या आणि या संदर्भात निवडणूक आयोग कारवाई करते का हे सुद्धा लक्ष देणं आवश्यक आहे। अगदी तेजस, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।